सन्माननीय गुरुखे मॅडम. सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सर्व सदस्य, त्याचबरोबर पत्रकार बंधू आणि प्रेक्षकगृहातील प्रेक्षक. आज आपण इथे खऱ्या अर्थानं जो विषय घेतला आहे की मूषक नियंत्रण कामास मुदतवाढीचा हा इथे विषय आहे. पण जसं आता मॅडमनी विषय मांडला की खरं एकदम गंभीर विषय आहे. कारण ज्या ज्या कॉलनीजमध्ये जिथे सिडको कॉलनीज आहेत, छोट्या चाळी आहेत, त्या ठिकाणी हा अत्यंत म्हणजे त्रासदायक विषय झालेला आहे. आपल्याकडे आपण आता हे मुदतवाढ देतोय, परंतु त्या मुदतवाढीमध्ये आतापर्यंत काय कार्यवाही झाली ह्याची कोणालाच काही त्याचा अहवाल नाही. किंवा ते लोक, आम्ही जेव्हा त्यांना कंप्लेंट करतोय तेव्हा ही मंडळी येऊन तिथे फक्त फवारणी किंवा ते जे औषध टाकलं जातं तेवढ्यापुरती आहे. जसं फवारणीचं शेड्यूल आहे की त्याला कंट्रोल करण्यासाठी आपण एक रेग्युलर सिस्टीम राबवतोय, तशा प्रकारची कुठलीही सिस्टीम नाही आहे. किंवा आपण ह्याची कंप्लेंट जी आहे ती ऑनलाईन आपल्या ॲपवर टाकण्यासाठी सुद्धा काही सोय त्याच्यामध्ये नाही आहे. जेव्हा ते नगरसेवकांना कॉन्टॅक्ट करणार, म्हणजे अति झाल्यानंतर नगरसेवकांकडे येणार आणि मग ते त्या आपण संबंधित अधिकाऱ्याला सांगतो आणि अधिकारी त्याच्यावर कार्यरत आहे. तसं बघायला गेलं तर ह्यांनी जे आपण संसर्गजन्य रोग जे पसरतात छोट्या छोट्या घरांमध्ये, अगदी आपण बघितलं की जसं आमच्याकडे सेक्टर 2चा एरिया आहे किंवा B10च्या ज्या बिल्डिंग्ज आहेत तिथे अक्षरशः सगळीकडे तुम्हाला मोठे मोठे होल झालेले दिसतील. आणि मग जर का आपण ह्यांना मुदतवाढ आता आपण देतोय तर त्याच्यामध्ये ह्याच्या आधी आपण काय केलेलं आहे त्यांनी ह्याचा आपण आढावा घ्यायला पाहिजे. तर ह्याच्यामध्ये विसंगती आपल्याला दिसते. तुम्ही जर का हे उघडून बघितलं तर ह्याच्यामध्ये 70 म्हणजे 40 कामगार दाखवलेले आहेत आणि प्रति महिना त्याचा जो खर्च आहे तो 29,352 × 40 असा तो 70,44,480. जर का आपण एवढा खर्च हा या ह्याच्यावर करतोय तर मग हे आपण 40 कामगार डिवायडेड बाय 111 वॉर्ड केले तर 2.5 कामगार आपल्याला यायला पाहिजे प्रत्येक वॉर्डला. तर ते मग कुठे आहेत? म्हणजे ॲटलिस्ट एक कामगार तरी आम्हाला दिसावा तिथे. जेव्हा आम्ही कंप्लेंट करतो तेव्हा ते 2 जण येऊन काम करतायत. मग रेग्युलर बेसिसवर केलेलं काम आम्ही जेव्हा त्यांना विचारतोय, त्या मॅडमना मी आमच्या CBD विभागामध्ये ज्या मॅडम आहेत त्यांना विचारणा केल्यावर त्या म्हणाल्या की आम्ही जेव्हा तुम्ही कंप्लेंट कराल तेव्हा येऊन आम्ही ती कार्यवाही करू. पण मग हे रेग्युलर बेसिसवरती व्हायला पाहिजे. आणि ही जी आपण मुदतवाढ देतोय तर ही आपल्याला संपणार हे आधीच माहिती होतं, तर मग ह्याचं टेंडर का काढण्यात आलं नाही? तर मग हे अशी विसंगती, अशा प्रकारचं हे प्रस्ताव आणून आम्ही सगळ्यांनी तो पास करायचा अशी अपेक्षा मला असं वाटतं आयुक्तांनी ठेवू नये आणि ह्याच्याबद्दल खुलासा करावा आणि मग त्यानंतर आम्हाला बोलण्याची संधी द्यावी.